नाशिक वाचवा, तपोवन वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा। आले 3 दिवस झाले मी टेंट लावून इथं आराम करतोय। मोटरसायकल बघा जपान, कार म्हणा जपान। आराम करा नो, या नाशिकची झाडं तोडायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? इथे खूप ऋषींनी तप केलेलं आहे। श्री प्रभू रामचंद्राने पण तप केलेलं आहे। पैर डालेंगे, इंजेक्शन मारेंगे, सुखाएंगे और बाद में ये बताएंगे कि ये सब झाड़ सूखे हुए हैं। जसा वेळ मिळेल तसं तपोवन पाहायला या। तुम्ही इथं रामाचं मंदिर पाहायला येतात, इतर तुम्ही पर्यटन पाहायला येतात। नमस्कार नाशिककर, तमाम महाराष्ट्रातल्या पर्यावरण प्रेमींना सस्ने जय महाराष्ट्र। आज आम्ही सगळे तपोवनातील सगळे सहकारी माता भगिनी एक संकल्पना या ठिकाणी राबवत आहोत। तपोवन या ठिकाणी आम्ही एक सजेशन बॉक्स ठेवलेला आहे। या सजेशन बॉक्स मध्ये जे कोणी महाराष्ट्रातून विविध भागातून जे पर्यावरण प्रेमी या ठिकाणी येत असतात आणि त्यांना काही भावना मांडायच्या असतात, त्या भावना एकत्रित करून ते संकलित करून त्याच्यावरती विचार विनिमय करून योग्य त्या भावना शासनापर्यंत, ऍडमिनिस्ट्रेशन पर्यंत आणि या मोहिमेतील सर्व पर्यावरण प्रेमींना समजण्यासाठी या ठिकाणी आम्ही एक सजेशन बॉक्स ठेवलेला आहे। आणि या सजेशन बॉक्सच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही भावना असतील त्या भावना विचारात घेऊन या आंदोलनाची पुढची दिशा ठरण्यासाठी, या आंदोलनाला पुढे कशा रूपात जायचं आहे यासाठी आपण हा प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी माझ्याबरोबर सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ माता भगिनी बंधू आहेत आणि आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम पर्यावरण प्रेमींना विनंती करतो की आपल्या ज्या काही भावना असतील, ज्या काही सूचना असतील, जशा तुम्ही फेसबुकवर टाकतात त्या आम्ही वाचतोच आहोत, परंतु जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष स्थळी येता, हजारो लोक या ठिकाणी येत असतात, शनिवार रविवार असतो, तर त्यावेळेस हा सजेशन बॉक्स तुडुंब भरू द्या, त्याच्यावरती आम्ही काम करू। या ठिकाणी आता पुण्याहून आमचे काका आलेले आहेत, त्यांची 25,000 पर्यावरण प्रेमींची टीम आहे। पहिलं प्रेम पत्र टाकून या ठिकाणी आम्ही त्याचं अनावरण करत आहोत। सर्वांनी टाळ्या वाजवाव्या। माझं नाव सुभाष भागवत, मी पुण्याला असतो। मी गेले 4 वर्ष भागवत काकांची परसबाग फेसबुकवर ग्रुप आहे माझा आणि ह्या ग्रुपचे 45,000 सभासद आहेत आणि या सभासदांच्या वतीनं मी इथं या वृक्ष तोडीला विरोध करण्याच्या याच्यातनं मी आलेलो आहे आणि हे वृक्षतोड होऊ नये। आता तुम्ही कल्पना करा की माझ्या एकट्याचे 45,000 जर सभासद आहेत तर एवढ्या झाडांचे कितीतरी लोक असतील। ते एवढी मोठी झाडं तोडताना रोज फेसबुकवर म्हणजे रात्र मी बघत असतो, डोळे गेलेत माझे। हे जे चाललेलं मला बघवत नाही आहे आणि आज तेवढ्या खरं मुद्दाम पुण्याहून मी इथं आलेलो आहे। नमस्कार। सायकलवर वगैरे आले नंतर लिहून टाका, पण आता पत्रिका सुरुवात करू। जय गोदामाई, जय महाराष्ट्र, जय शिवराय भावानो। तर सध्या मी आपल्या कोपरगाव मधून तपोवन मधील 1700 झाडं हे वाचवण्यासाठी मी सायकल प्रवास करतोय। कोपरगाव ते तपोवन सायकल प्रवास मी केला आहे। मला झाले 3 दिवस झाले मी टेंट लावून इथं आराम करतोय आणि जसं की मला वाटतं का जो आता 2026 कुंभमेळा चालू होणार आहे, तर मला वाटतं हे झाडं थांबलेच पाहिजेत आणि झाडं न तोडता तुम्ही इथं कुंभमेळा भरवा, कारण की अजून जेवढे जण येणार आहे ना त्यांना पण एक आनंद होईल का झाडं न तोडता कुंभमेळा भरलेला आहे। मित्र हो, 6 ऑगस्ट 1945 साली अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब जपानवर टाकला आणि हिरोशिमा बेचिराख झाली। त्यानंतर 9 ऑगस्ट 1945 11:13 नागासाकीवर बॉम्ब टाकला आणि बेचिराख केला। बरोबर 5 वर्षानंतर जपानमध्ये या बॉक्सचा प्रयोग झाला पहिल्यांदा, म्हणून मला तुम्हाला सांगायचं होतं याची कथा, कल्पना सांगितली। आणि त्याला त्या काळामध्ये त्यांनी शब्द वापरलेला होता कैझेन। जपानीमध्ये कै आणि झेन हे 2 संधी विग्रह आहे। कै म्हणजे चांगल्यासाठी आणि झेन म्हणजे तत्वज्ञान, आणि ह्या तत्वज्ञानामधला सगळ्यात महत्वाचा शब्द आहे बदल। जेव्हा चांगल्यासाठी आम्हाला बदल घडवायचा आहे तेव्हा असा उपक्रम केला जातो। हा जपानने 1950 साली केला आणि जपानचं रंगरूप बदलून टाकलं। आज जपानचे उद्योग जगावर राज्य करतायत। कॅमेरे म्हणा तर जपान, मोटरसायकल बघा जपान, कार म्हणा जपान। हे का केलं तर एका ह्या संकल्पनेवर, आणि मी गेले 15-20 वर्ष भारतीय उद्योगाला हे कैझन तत्वज्ञान शिकवतोय। 5-5 दिवस याच्यावर माझे लेक्चर होतात। आज आनंद वाटला की आमचे पर्यावरण प्रेमी मित्र रोहन देशपांडे यांच्या डोक्यामध्ये ही काल संकल्पना आली की आपल्या इथे हजारो लोक येतात,
सगळेच इथे उपस्थित असतात असं नाही, पण त्यांनी जाताना त्यांच्या मनामध्ये जर एखादा विचार आला तर त्यांनी कागदावर लिहावा आणि तो ह्या बॉक्समध्ये, या आपल्या काय म्हणू याला, बॉक्सच म्हणूया, सजेशन बॉक्समध्ये टाकावा आणि त्याचं नंतर विश्लेषण करून सगळ्यांपर्यंत जाईल. धन्यवाद. आता इथे सर्व जे आरेचे आहेत, बाहेरची लोक आहेत, पर्यावरणवादी आहेत, संपूर्ण देशभरातून लोक येत आहेत. त्यांचं स्वागत करत असताना हा जो नाशिकमध्ये प्रयोग चाललेला आहे हा अतिशय घाणेरडा आणि एक खूप मोठा जुमला आहे. या दंडकारण्यातले, या तपोवनातलं हे जी हिरवळ आहे, ही झाडं आहे, हे जंगल आहे, ते नष्ट करण्याचा घाट सरकारनं आणि प्रशासनानं चालवलेला आहे. एका बाजूला खोटं बोलायचं, एकही झाड तोडणार नाही. आता आम्ही जाऊन आलो STP प्लॅनच्या नावाखाली, तिथे जो हजारो झाडांची कत्तल झालेली आहे. अनेक मोठ्या झाडांची कत्तल झाली, 100-200 वर्षापूर्वीची झाडं, आणि आता पुरावा नष्ट करण्यासाठी ती झाडं तोडून ती जमिनीत पुरतायत. कपिला नदी बंद केलेली आहे, पुरलेली आहे त्या कपिला नदीमध्ये. तिथे STP प्लॅन जोडलेले आहे, 1-2 नाही, हजारो झाडं. आणि तो जळगावाला लाकूड तोड्या म्हणतो, आम्ही एक झाड तोडणार नाही. ती खत्री हरियाणाची म्हणते एक झाड तोडणार नाही. आणि कोणीतरी लुंग्या सुंग्यांना घेता आणि 200-300 झाडं लावायचं, इथे कौतुक करता. अरे हरामखोरांनो, या नाशिकची झाडं तोडायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काय अधिकार आहे तुमच्याकडे? आम्हाला झाडाची फांटी तोडली तर 302 सांगता, मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करता. हजारो झाडांची कत्तल तुम्ही केली, तुम्हाला किती वेळा भाषावर जायचं? हा नाशिककर सवाल करताय. माझ्या गावाचा ऑक्सिजन तुम्ही हिरावून घेतात, माझ्या नाशिककरांचा जीव कोंडमारा करतायत. नाही चालणार. नाशिककरांनो, आता स्वस्त बसू नका, उठा. तुमचा आक्रोश आता जाहीर करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून मी प्रशासनाला सांगू इच्छितो आणि सरकारला सांगू इच्छितो की या खत्री मॅडमची आणि त्या वृक्ष प्राधिकरण उद्यान अधीक्षकाची ताबडतोबीने चौकशी होऊन बदली झाली पाहिजे. झालीच पाहिजे. आणि रितसर चौकशी होऊन त्यांना शासन झालं पाहिजे. धुळफेक करून कोण खत्री मॅडम, काय अधिकार आहे? एवढ्या मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जवळजवळ, आणि या गावातल्या या दंडकारातले जवळपास 5000 झाडं तोडणार आहेत. आणि म्हणून हे चालणार नाही, ही धुळफेक फसवणूक चालणार नाही. एका बाजूला मिटिंगा घ्यायच्या, कोणता जरी लुंग्या सुंग्याला घेऊन फसवायचं आणि नाशिककरांच्या डोळ्यात धुळफेक करायची. आज अतिशय हृदय छिन्न विचिन्न झालंय ते पाहून. का जवळजवळ 1400-1500 झाडं तोडलेली आहेत, मोठी झाडं तोडलेली आहेत त्यांनी. आणि ते कसल्या मिटिंगा घेतात, चॅटिंग करता. कोर्टात निर्णय लागेल तेव्हा लागेल, पण आमच्या या जनतेच्या दरबारात तुम्हाला सौ पळो करून सोडू. नाशिककर तुम्हाला सोडणार नाही, याद राखा. नहीं चलेगी, नहीं चलेगी. प्रसाद बारा कोणाचा? रामाचा. नाशिक वाचवा, तपोवन वाचवा. तपोवन वाचवा. नाशिक वाचवा. नाही कोणाच्या हक्काचं, नाशिक आमच्या बापाचं. नाही कोणाच्या हक्काचं. नाशिक आमच्या बापाचं. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. तुमच्याही सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. नमस्कार, मी भारती जाधव. मी पर्यावरण प्रेमी आहे. पहिल्या दिवसापासून इथे आहे. पहिल्या दिवसापासून म्हणण्यापेक्षा मी 12 वर्षापासून हेच काम करते, झाडं वाचवण्याचं. आणि हे जे भागवत काका आहेत, यांची जी परसबाग आहे, त्या जो ग्रुप आहे त्याची पण मी सदस्य आहे. आणि फक्त हे नाहीत तर मुंबईहून सुद्धा जे आरेच्या ह्याच्यामध्ये जे लोक होते, म्हणजे जे आरेच्या आंदोलनामध्ये होते, ते आज मुंबईहून इथे आले नाशिकला. 2-4 लोकांचं नाहीये आणि आता फक्त नाशिककरांचंही राहिलं नाहीये. हे आंदोलन पर्यावरण प्रेमी नाशिककर आणि त्याच्याबरोबर महाराष्ट्र, आणि मला सांगायला आनंद वाटतो की अमेरिकेत पण याच्या चर्चा आहेत. त्यात एकच मागणी आहे का तपोवनातलं एकही झाड न हलवता इथे यशस्वी कुंभमेळा व्हायला पाहिजे. आणि तो आपण करून दाखवणार आहोत. नाशिककर नेहमीच कुंभमेळा व्यवस्थितच करतात. या आधीच्याही कुंभमेळ्यात आपण कधीही झाडं तोडलेली नाही. यावेळेस त्यांनी लावले, चुकून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. जे असेल ते, पण जे आहे ते जैसे ते आम्हाला वन पाहिजे. कारण तपोवन म्हणजे तपोवन हे म्हणजे नुसतं वन नाहीये, म्हणजे तिथे नाहीच आहे वन, हे नुसतं नाव आहे. जसं कॅनडा कॉर्नर आहे, तिथे कॅनडा नाहीये, तसं इथं तपोवन असं आहे. पण मला याच्यावर खूप आक्षेप आहे. खूप ऋषींनी तप केलेलं आहे. श्री प्रभू रामचंद्रांनी पण तप केलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त केलेलं आहे. इथे सीताहरण झालेलं आहे, शूर्पणखाचं नाक कापले गेलेलं आहे, आणि तिचं नाक कापलं गेलं म्हणून त्याला नाशिक म्हटलं जातं.
म्हणजे तुम्ही असं म्हणाल की हे तपोवनच नाही म्हणून तर दंडकारण्यच नव्हतं, मग राम कुठून आला, हे सगळं चालणार नाही. आम्ही राम भक्त आहोत आणि आम्ही नाशिकची ओळख कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही सरकारला पुसू देणार नाही. फक्त एकच पक्ष, वृक्ष हा आमचा एकच पक्ष. धन्यवाद. यहाँ पे तमाम लोगों का धन्यवाद, शुक्रिया। तपोवन के लोगों का जो इन्वायरमेंट को बचाने का काम कर रहे हैं। मैं मुंबई से हूँ, मैंने मुंबई के लिए आरए के लिए काम किया हूँ। MSRDA ने जो बांद्रा सीलिंग के लिए 8 से 10 हजार झाड़ काटने का काम किया, उसके लिए मैंने काम किया हूँ। आरए के अंदर पहला FIR मैंने किया हूँ। उसके बाद लगभग 300 से ज़्यादा बिल्डरों के ऊपर जो वृक्ष तोड़ काम करते हैं उसके ऊपर मेरे FIR किया हूँ। मैं आपको डाटा बता सकता हूँ। और अभी जो दहीसर से विरार जो कॉरिडोर बन रहा है 6 लाइन का, उसमें लगभग 10,000 मैंग्रोव झाड़ कट रहे, उसके लिए भी विरोध मैंने किया हूँ। और आज मैं यहाँ पे तपोवन पे आया हूँ। ये सर है जो जिनको मैं इंस्टाग्राम फेसबुक पे देखा, इनसे मैंने प्रेरणा ली कि नहीं ये भी मेरे जैसे है, तो आज मैं इनके एज में आने वाला हूँ, तो इसलिए मैं इनके सपोर्ट के लिए नासिक में आया हूँ। मुंबई से नासिक आया हूँ और यहाँ तमाम लोगों का मैं शुक्रिया अदा करता हूँ। और इतने लोग नहीं काफ़ी है, हम लोगों को एकजुट होना पड़ेगा। इसको जो है ज़्यादा से ज़्यादा हाईलाइट करना पड़ेगा ताकि यहाँ के जो ये झाड़ है ये लगभग बचना ही चाहिए, कटना नहीं चाहिए। और अभी इन लोग अगर ये काटेंगे नहीं तो इसके ऊपर हम लोगों को ध्यान रखना है कि इसमें इन लोग जो है जहर डालेंगे, इंजेक्शन मारेंगे, सुखाएंगे और बाद में ये बताएंगे कि ये सब झाड़ सूखे हुए हैं और उसको हम काटने का काम करेंगे। तो ये भी देखने की जिम्मेदारी हमारी है। तो हम लोगों को ज्यादा से ज्यादा जो है इसका अवेयरनेस करना है, ज्यादा से ज्यादा लोगों को बताना है कि यहाँ पे आज के तारीख में जो झाड़ है वो जीवित है, मरे हुए नहीं है, सूखे हुए नहीं है। आने वाले दिनों में ये करेंगे कि रात में आके इसमें एसिड डालेंगे, पॉइजन डालेंगे, अनेक तरीके के आजकल केमिकल आते हैं जो झाड़ मारने का काम करते हैं और ये मारेंगे। और यहाँ का जो ग्रीनरी है, यहाँ पे जो पक्षियां बैठते उनका घर उजाड़ेंगे और अपना घर बसाएंगे। तो मैं इसका निषेध करता हूँ, इसका विरोध करता हूँ। इसलिए मैं यहाँ पे नासिककरों का, तपोवनकरों का सपोर्ट करने के लिए मैं मुंबई से आया हूँ। धन्यवाद। गेले 24 दिवस नाशिककर आणि संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण देश तपोवन वाचवा ह्या मोहिमेचा एक भाग झालेला आहे। आज आपल्या इथं पुण्याहून भागवत काकांची परसबाग या ग्रुपचे ऍडमिन असलेले काका इथं आलेत आणि त्यांनी सजेशन पण इथं केलंय। हा मला वाटतं की नाशिककरांच्या तपोवन वाचवा चळवळीचा मोठा विजय आहे आणि एक चांगल्या प्रकारचा आपण नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडलेलं आहे। येणाऱ्या काळात सुद्धा आपली जी मोहीम आहे ती अतिशय एका रेषेने, एका लाईन मध्ये आपण काम करत आहोत की तपोवनामध्ये चांगल्या प्रकारचा कुंभमेळा नाशिकमध्ये झाला पाहिजे, त्याचं स्वागत नाशिककर म्हणून आम्ही सर्व करणार आहोत। परंतु ह्या तपोवनामधला एक वृक्षही हात न लावता, एका पानालाही हात न लावता या पर्यावरणाचा विचार करत हरित कुंभ व्हावा। कारण आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आहोत की कुंभमेळा मंत्री महोदयांनी हा नाशिकमध्ये होणारा कुंभ हा हरित कुंभ जाहीर केलाय। ती नुसती घोषणा राहता कामा नये, तर त्यांची कृती व्हायला हवी ही आमची माफक अपेक्षा आहे। आणि म्हणून अनेक लोक इथे येऊन पाठिंबा व्यक्त करतायत आणि आमचे सर्व पर्यावरण प्रेमीची एकच भूमिका आहे की नाशिकमध्ये ज्या पद्धतीचं पूर्वीचं नाशिक आमचं होतं ते आम्हाला परत हवंय। नाशिकमध्ये जून महिन्यामध्ये जो पाऊस सुरू व्हायचा तर घराच्या बाहेर पडणं आम्हाला शक्य होत नव्हतं, परंतु आता नाशिकचा पाऊस सुद्धा कमी झालेला आहे। हे सुद्धा पर्यावरणाच्या ऱ्हासाचं एक कारणाचा एक महत्वाचा भाग आहे असं आम्हाला वाटतं। आणि म्हणून नाशिकची ओळख जशी कुंभमेळ्यामुळे जशी मिळालेली आहे तशी आता तपोवनाच्या आंदोलनामुळे सुद्धा नाशिकला कुंभमेळ्याला लोक कुंभ पाहायला नक्की येतील, पण तपोवन पाहिल्याशिवाय कोणीच जाणार नाही अशी सुद्धा परिस्थिती होणार आहे। कारण इतकं तपोवनाचा प्रचार आणि प्रसार या निमित्ताने आपल्या चळवळीच्या निमित्ताने झालेला आहे। परंतु इथं येणाऱ्यांना आपलं काहीतरी मत आहे त्यांना सुद्धा व्यक्त होता यावं म्हणून इथं आपण सजेशन बॉक्स या ठिकाणी ठेवलेला आहे। याच्यामध्ये प्रत्येकाने भावना आपल्या व्यक्त कराव्यात, टाकाव्यात, त्याच्यातून सर्व टीम आमचा अभ्यास करेल। आम्हाला वाटलं की याचं प्रदर्शन करता येईल का, आम्ही तो सुद्धा प्रयत्न करू, कारण ती सुद्धा एक चळवळीचा भाग आहे। कारण ही चळवळ जनतेची आहे आणि हे संपूर्ण पर्यावरणाचा विचार करणाऱ्या सहकाऱ्यांची सगळ्यांची आपली आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा आणि ह्या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा। आणि जरूर नाशिकच्या लोकांना आणि बाहेरच्यांनाही मी सांगू इच्छितो की जसा वेळ मिळेल तसं तपोवन पाहायला या। तुम्ही इथं रामाचं मंदिर पाहायला येतात, इतर तुम्ही पर्यटन पाहायला येतात,
तसंच तपोवन हे सुद्धा पाहण्यासारखं एक महत्वाचं स्थळ आहे आणि त्याला नक्की भेट द्या आणि ह्या चळवळीला साथ द्या असं आवाहन करतो आणि थांबतो. नाशिक वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा, तपोवन वाचवा, नाशिक वाचवा, तपोवन वाचवा. तपोवन माझ्या रामाचं, कोणाच्या बापाच्या तपोवन माझ्या रामाचं, नाही कोणाच्या बापाच्या. नाही चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी. जो हमसे टकराएगा चूर चूर हो जाएगा, जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा.